आणि 1 ते 13 ही वचनं म्हणजे ख्रिस्ताची सुवार्ता ही पावलाने रोमकरास पत्र ह्यामध्ये आम्हाला अतिशय उत्तम रीतीने समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही ती अतिशय लक्षपूर्वक ऐकावी, समजून घ्यावी, हा पावलाचा मुख्य हेतू आहे। ते अशासाठी की आम्ही देखील इतरांना ती सुवार्ता योग्य रीतीने सांगू शकू। ती सुवार्ता पावलाने अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे। त्याच्यावर सुवार्ता सांगण्याची जी जबाबदारी देवाने दिली होती ती त्याने अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही देखील ही सुवार्ता अतिशय गांभीर्याने घ्यावी। सुवार्तेचा अर्थ आम्ही समजावा की त्या सुवार्तेमध्ये आम्ही जगावं, तरच आम्ही ती सुवार्ता इतरांना सांगू शकतो। आणि ती सुवार्ता सांगत असताना पाऊल आम्हाला रोमकरास पत्राच्या 1ल्या अध्यायापासून तर 7व्या अध्यायापर्यंत आमची तो तयारी करत आहे की ज्यामुळे आम्हाला ती सुवार्ता काय आहे, त्याचा हेतू काय आहे, त्याची आम्हाला का गरज भासली, ख्रिस्ताच्या येण्याची आम्हाला का गरज भासली आणि तो विश्वास काय आहे ज्याच्यामुळे आम्हाला नीतिमत्व प्राप्त झालं, ह्या सगळ्या गोष्टी तो आम्हाला समजावण्यासाठी 1ल्या अध्यायापासून रोमकरास पत्राच्या 1ल्या अध्यायापासून तर 7व्या अध्यायापर्यंत आम्हाला आमची तयारी करून घेत आहे। आणि ही जी सुवार्ता आहे ती सांगण्यासाठी पाऊलाला पाचारण झालेला आहे आणि तो 1ल्या अध्यायामध्ये हे स्पष्ट सांगतो की देवाने त्याला ही जबाबदारी सोपवलेली आहे। जर प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 15वं वचन आपण पाहिलं, प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये आम्हाला कळून येईल की पावलाच्या बद्दल देवाची काय इच्छा होती। तर त्यामध्ये आम्ही पाहतो की पावलाला देवाने निवडलं होतं। कशासाठी निवडलं होतं तर परराष्ट्रीयांना आणि यहुद्यांना सुवार्ता सांगण्यासाठी पावलाची निवड केलेली होती आणि ती निवड केल्यामुळे पाऊल या सुवार्तेचा हा प्रयत्न करत आहे। पाऊल हा फार उत्तम सुवार्तिक होता आणि तो अतिशय योग्य रीतीने गोष्टी समजावून सांगत असे। तो एक चांगला शिक्षक होता आणि त्याच्यासाठी देवाने त्याला विशेष कृपा पुरवली होती। जर आम्ही रोमकरास पत्राच्या 1ल्या अध्यायामध्ये पाहिलं तर तो म्हणतो की मला देवाने काय केलेलं आहे, विशेष कृपा पुरवली आहे। ती विशेष कृपा कशासाठी तर देवाचं कार्य करण्यासाठी जे सामर्थ्य देवाने दिलं ती देवाची कृपा संत पावलाला पुरवली आहे असं तो सांगत आहे। आणि ती कृपा, त्या कृपेच्या सहाय्याने तो आपलं कर्तव्य पार पाडत आहे। त्याचप्रमाणे आज आम्हाला या रोमकरास पत्रातून संत पाऊल आणि येशू ख्रिस्ताकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत। संत पावलाचं आज्ञापालन आम्ही पाहणार आहोत। कशा प्रकारे संत पावलाने ती सुवार्ता सांगण्याचं काम अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे ते आम्ही पाहणार आहोत आणि तो आम्हाला हे समजावून सांगण्याकरिता वेगवेगळे उदाहरणं आम्हाला या रोमकरास पत्रातून त्यांनी दिलेली आहेत।
आणि मी म्हटलं की पाऊल काय होता, एक उत्तम सुवार्तिक होता. सुवार्तिक असणे म्हणजे काय, तर तो त्याचं काम असं होतं की तो मंडळांचं रोपण देखील करत होता, मंडळा स्थापन देखील करत होता, आणि त्याचप्रमाणे तो त्या मंडळांची वाढ योग्य रीतीने होत आहे की नाही याच्याकडे देखील तो लक्ष देत होता. आणि त्या प्रकारे तो एक उत्तम सुवार्तिक होता. सुवार्तिक आणि ध्येयकारी या दोन गोष्टी आहेत, परंतु तो आपला विषय नाही, परंतु एक माहिती म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर तो आम्हाला वेगवेगळ्या गोष्टीतून नेत आहे की तो आमच्यापर्यंत ही सुवार्ता कशी पोहोचली हे सांगण्याकरिताच पहिल्या अध्यायामध्ये तो परराष्ट्रीयांचं उदाहरण देत आहे. परराष्ट्रीय म्हणजे कोण, तर आमच्यापर्यंत ती सुवार्ता पोहोचली. आणि ती परराष्ट्रीयांपर्यंत कशी पोहोचली, तर तो सुरुवातीला अतिशय कठोर शब्दातून आम्हाला शिकवत आहे, बोध करत आहे, सांगत आहे की आमच्यासाठी, आमच्या चांगल्यासाठी सांगत आहे. परंतु कठोर शब्द तो वापरत आहे. तो काय म्हणत आहे की परराष्ट्रीयांच्या बद्दल तो काय म्हणतो की परराष्ट्रीयांनी खूप काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे. परराष्ट्रीयांची सगळी पातकं त्याने आम्हाला सांगितलेली आम्हाला आढळतात. आणि जर रोमकरस पत्राचा पहिला अध्याय आपण पाहिला, आणि त्याचा 29 ते 31 या वचनांमध्ये त्याने सर्व प्रकारची आमची पापं या ठिकाणी दाखवलेली आहेत. आणि आम्ही कशा प्रकारे होतो, आमचा स्वभाव किती दुष्ट होता हे तो सांगत आहे. आणि खरोखर एवढं सगळं असताना देखील तो त्या सुवार्तेची गरज आम्हाला कशी लागली हे तो सांगत आहे. आणि सुरुवातीला तो परराष्ट्रीयांविषयी बोलत आहे, आणि मग परराष्ट्रीयांविषयी बोलून झाल्यावर तो यहुदी लोकांविषयी बोलत आहे. आणि आपण पाहिलं की पावलाला जी जबाबदारी दिली होती, ती जबाबदारी काय होती की परराष्ट्रीयांना आणि यहुद्यांना सुवार्ता सांगण्याची ती जबाबदारी होती. आणि परराष्ट्रीयांविषयी तो अतिशय कटू शब्दात बोलत आहे, परंतु ते आमच्या चांगल्यासाठीच आहे. त्याच्यानंतर तो यहुद्यांविषयी बोलत आहे आणि यहुद्यांना देखील दोष देत आहे. परराष्ट्रीयांविषयी बोलत असताना तो कशा प्रकारे आम्ही नैतिक जीवन सोडून दिलं हे सांगत आहे. यहुद्यांविषयी बोलत असताना यहुद्यांना देवाने नियमशास्त्र दिलं असून देखील त्यांनी त्याचा अवमान कसा केला हे तो सांगत आहे. आणि नियमशास्त्राचं पालन आपण करत आहोत हा यहुद्यांचा जो गैरसमज आहे तो त्यांनी दूर केलेला आहे. यहुदी लोकांना असं वाटायचं की आम्ही सगळे नियम पाळणारे आहोत आणि केवळ नियम पाळूनच आम्हाला नीतिमत्व प्राप्त होऊ शकतं असं त्यांना वाटत होतं. परंतु तसं नाही हे तो त्यांना सांगून देत आहे. आणि हे सांगताना तो सांगत आहे की देवाकडे पक्षपात नाही. आणि तो स्पष्ट करत आहे की जर परराष्ट्रीय आणि यहुद्यांमध्ये दोघांनीही जर पातकं केली असतील तर प्रथम शिक्षा कोणाला होईल, तर यहुद्यांना होईल. आणि परराष्ट्रीय आणि यहुदी या दोघांनीही जर सत्कर्म केली असतील तर प्रथम जो आशीर्वाद आहे तो देखील यहुद्यांना मिळणार आहे. परंतु दोघांनाही देवाने आशीर्वाद दिलेला आहे हे मात्र या ठिकाणी पावलाने नमूद केलं आहे. देवाकडे पक्षपात नाही. ते यहुदी आहेत, ते देवाचे लोक आहेत, म्हणून त्यांना क्षमा मिळेल असं बिलकुल नाही हे तो सांगत आहे. आणि हे सांगताना तो सुनता आणि सुनता न झालेले यांच्याबद्दल सांगत आहे. त्याचप्रमाणे परराष्ट्रीयांनी जर चांगली सत्कर्म केली तर सुनता झाल्यांसारखीच त्यांना गणण्यात येईल, सुनता झाल्यांसारखेच त्यांना गणण्यात येईल. परंतु सुनता होऊन देखील जे सुनता न झालेल्यांसारखे वागतात त्यांना देव आशीर्वादित करणार नाही. तर अशा प्रकारे
परराष्ट्रीयांच्या विषयी आणि यहुद्यांच्या विषयी देवाने सांगितलेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये परराष्ट्रीयांच्या विषयी सांगितलेलं आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये यहुद्यांविषयी सांगितलेलं आहे. आणि ह्या दोन्ही अध्यायामध्ये ते कमी पडले, परराष्ट्रीय देखील कमी पडले देवाचं नीतिमत्व मिळवण्याकरिता, आणि यहुदी देखील कमी पडले. आणि त्याच्यानंतर तो तिसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा यहुद्यांविषयी सांगत आहे की जरी यहुद्यांना देव क्षमा करणार नाही तरी यहुदी काय आहेत, ते देवाचे लोक आहेत. आणि यहुद्यांना देवाने काय स्वतःहून नियमशास्त्र दिलेले आहेत. परंतु यहुद्यांना असं वाटायला नको की जर आम्ही देवाचे लोक आहोत तर आम्ही योग्य आहोत. आणि तो पुन्हा हेच सांगतो की तसं बिलकुल नाही, कारण सर्वांनीच पाप केलं आहे आणि त्यामुळे सर्वांनाच ख्रिस्ताची गरज आहे आणि सर्वांनीच पाप केलं आहे आणि कोणीही नीतिमान नाही. आणि म्हणून तो पुढे आम्हाला सांगतो की परंतु आता ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे नीतिमत्व आता प्राप्त होणार आहे. ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त होणार आहे. म्हणजे ख्रिस्तावर विश्वास आज जर आपण ठेवला तर आम्हाला नीतिमत्व प्राप्त होऊ शकेल. आणि ह्या ठिकाणी तो आम्हाला विश्वासाच्या जवळ आणत आहे. विश्वासाच्या जवळ घेऊन येत असताना तो आम्हाला पुढे मग विश्वास आमच्यापर्यंत कसा पोचला, ही सुवार्थ आमच्यापर्यंत कशी पोचली हे सांगण्याकरिता तो आम्हाला अब्राहमाचं उदाहरण देत आहे. आणि सर्वप्रथम देवाने उपऱ्यातून जो अब्राहम परराष्ट्रीय होता त्याच्यातून अब्राहमाची निवड केली. अब्राहम हा कदाचित मूर्तीपूजक होता, त्याला देव माहीत नव्हता, परंतु तो देवाला घेऊन वागणारा होता आणि म्हणून अब्राहमाची निवड केली. अब्राहमाने काय केलेला आहे, विश्वास ठेवलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या ठाई त्याच्या विश्वासामुळे देवाने त्याला नीतिमान ठरवलं. आणि मग तो सांगत आहे की परराष्ट्रीय आणि यहुदी ह्यांच्या दोघांमध्ये तो ऐक्य निर्माण करत आहे. अब्राहमाचं उदाहरण घेऊ. अब्राहमाच्यामुळे आम्ही विश्वासात आलो. अब्राहमाने विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला. आणि ज्या प्रकारे अब्राहमाच्या विश्वासामुळे त्याच्या काही देवाने नीतिमत्व गणलं, त्याच प्रकारे जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यावेळेस आम्हाला नीतिमत्व मिळालं, नीतिमत्व आम्हाला प्राप्त झालं. आम्ही पापी असताना देखील आम्ही नीतिमान ठरवले गेलो असं तो सांगत आहे. आणि कशा प्रकारे अब्राहमानंतर आम्ही परराष्ट्रीय असो किंवा यहुदी असो, आम्ही दोघं पण अब्राहमाचे पुत्र आणि कन्या कसे झालो हे तो सांगत आहे. तर परराष्ट्रीय कसे झाले, तर अब्राहमाची सुद्धा न झालेली असताना विश्वास अब्राहमाने ठेवला आणि त्याला नीतिमत्व प्राप्त झालं. आणि तेच नीतिमत्व त्याच्यामुळे अब्राहम आमचा पिता आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्याची सुद्धा न झालेला असताना त्यांनी विश्वास ठेवला. मग त्या परराष्ट्रीयांप्रमाणेच तो होता, सुद्धा त्याची झाली नव्हती, त्याच्यामुळे तो आमचा पिता आहे. त्याचप्रमाणे यहुद्यांचा तो बाप आहेच. तो कसा, तर तो सुनता झाल्यामुळेच नव्हे, सुनता झाल्यामुळे तर तो होताच त्यांचा बाप, परंतु सुनता न झालेला असताना देखील त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याला अनुसरून ते चालतात, म्हणून तो त्यांचा पिता आहे. त्यामध्ये ऐक्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण मी सुरुवात केल्या होत्या त्या ठिकाणची तो शहानिशा करायचा, त्या ठिकाणी विश्वास स्थिर आहे की नाही हे तो पाहायचा. आणि रोम हे शहर फार मोठं होतं. त्या शहरामध्ये ख्रिस्ती विश्वासणारे होते, त्याचप्रमाणे यहुदी विश्वासणारे देखील होते. परंतु यहुदी विश्वासणारे स्वतःला ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांपासून श्रेष्ठ मानायचे आणि ते म्हणायचे की आम्हीच खरे ख्रिस्ती आहोत, कारण देव आमचा आहे, देवाने आम्हाला प्रथम निवडलं. आणि परराष्ट्रीय जे आहेत त्यांना ते काय करायचे, कमी लेखायचे. आणि
हे पाऊलाला माहीत होतं आणि म्हणून पाऊल त्यांच्यामध्ये ऐक्य स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते करत असताना तो आम्हाला सांगतो की कशा प्रकारे आम्ही परराष्ट्रीय असून देखील अब्राहमाचे संतान आहोत. आणि ह्या प्रकारे त्याने विश्वासाबद्दल सांगितलेलं आहे. आणि विश्वास आम्ही ठेवल्यामुळे आमचं तारण झालं आहे. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आमचं तारण झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे, विश्वासाचा परिणाम काय झालेला आहे, तर देवामधलं आणि आमच्यामध्ये आणि देवामध्ये जे वैर होतं ते वैर मिटलेलं आहे. आणि ते वैर मिटल्यामुळे आता आमच्यामध्ये काय झालेली आहे, शांतता स्थापित झालेली आहे. आणि हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आता शांतता स्थापित देवामध्ये आणि आमच्यामध्ये झालेली आहे, त्याचप्रमाणे एकमेकांमध्ये देखील शांतता स्थापित झालेली आहे. तर देवाची शांती ही आमच्यामध्ये आलेली आहे. आणि आता संत पाऊल आम्हाला त्या विश्वासाकडे घेऊन जात आहे. आणि मग आम्ही 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की ह्यामध्ये संत पावलाने सुवार्ता सांगितलेली आहे. सुवार्ता सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे आम्हाला, परंतु त्याची इच्छा ही होती की आम्हाला ती पूर्णपणे समजावी. आणि म्हणून आता ती सुवार्ता आमच्यापर्यंत कशी आली हे आपण पाहिलं. आणि सुवार्तेवर आम्ही विश्वास ठेवावा आणि पूर्णपणे ठेवावा, मनपूर्वक ठेवावा. आणि ती सुवार्ता आमच्या अंतःकरणात आम्ही जगावी ही पावलाची इच्छा आहे. आणि येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी महान जे बलिदान दिलं क्रूसखांबावर, ती सुवार्ता साधी सुधी नाही आहे, ती महान सुवार्ता आहे. आणि त्याची किंमत आम्ही आता चुकवली पाहिजे. आणि ते सांगत असताना तो आम्हाला ख्रिस्ताचं बलिदान आमच्यामध्ये आम्ही कसं जगावं हे तो सांगत आहे. की ख्रिस्ताने काय केलेलं आहे की आपलं बलिदान दिलं, ज्यामुळे आम्हाला आता शिक्षा होऊ शकणार नाही. आणि आता आम्हाला शिक्षा का नाही, तर त्याने आम्हाला जे शक्य नव्हतं, जे नियमशास्त्र पाळणं आम्हाला शक्य नव्हतं, ते येशू ख्रिस्ताने पाळून दाखवलं. आणि तो जो पापी देह आमचा होता, ज्याची शिक्षा आम्हाला मिळणार होती, ती येशू ख्रिस्ताने सहन केली. आणि म्हणून आता आमची वेळ आहे की आम्ही येशू ख्रिस्ताने आम्हाला जे दिलेलं आहे, आम्ही येशू ख्रिस्ताचे ऋणी आहोत. आता आमची वेळ आहे की त्याचं जे आमच्यावरचं ऋण आहे ते आता आम्हाला फेडायचं आहे. आणि आम्हाला योग्य रीतीने येशू ख्रिस्ताने जे आम्हाला शिकवलं आहे त्याचं आज्ञापालन करायचं आहे. कारण विश्वास हा आज्ञापालनाशिवाय व्यर्थ आहे. तर आम्हाला आज्ञापालन कसं करायचं आहे, तर आम्हाला आज्ञापालन म्हणजेच नियमशास्त्र. नियमशास्त्रामध्ये ज्या आज्ञा आहेत त्या आम्हाला पाळणं फार गरजेचं आहे. नियमशास्त्रातील आज्ञा, नियमशास्त्र आम्ही विसरू शकत नाही. नियमशास्त्र हे आम्हाला पाळलंच पाहिजे. परंतु आता आम्हाला वेगळ्या पद्धतीने नियमशास्त्र पाळलं पाहिजे. कारण आता आम्हाला नियमशास्त्र पाळण्यासाठी देव सहाय्य करणार आहे. नियमशास्त्र आम्हाला विसरायचं नाही. आम्हाला विश्वास, हे पावलाला सांगायचं आहे की जरी विश्वास आम्हाला नीतिमत्वापर्यंत नेऊ शकतो, तरी देखील आज्ञापालनाशिवाय आम्हाला नीतिमत्व प्राप्त होऊ शकत नाही. कारण आज्ञापालन हे गरजेचं आहे. आणि त्याच्यावर तो भर देत आहे, तो विशेष भर देत आहे की येशू ख्रिस्ताने देह स्वभाव, आमचा देह स्वभाव मारला गेला त्या क्रूसखांबावर. आणि देह स्वभाव मारला गेला म्हणजे मरण काय असतं, हे अतिशय वेदनादायक असतं, ते कठीण असतं, त्याने त्रास होतो. परंतु त्या वेदना आम्हाला सहन करायच्या आहेत. आता वेगळ्या पद्धतीने आम्हाला सहन करायच्या आहेत. त्या वेदना आम्हाला कशा सहन करायच्या आहेत, तर आम्हाला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत, आमच्या देह स्वभावाच्या गोष्टी, आम्हाला ज्या गोष्टी आनंद देतात, आमचा स्वभाव, आमचा देह स्वभाव, आम्हाला ज्या गोष्टीमध्ये आम्ही रममान होतो, त्या गोष्टी ज्या देवाच्या दृष्टीने वाईट आहेत त्यांचा आम्ही त्याग केला पाहिजे. त्या क्रूसखांबावर बघून आम्ही आमच्या देहाला मारलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने येशू ख्रिस्ताने तो क्रूसखांब उचलला, आता आमचा वधस्त आम्ही रोज
आमचा वधस्तंभ आम्ही काय केलं पाहिजे, रोज उचलायला हवा. आमची जी पातकं आहेत, आमच्या ज्या चुका आहेत, त्या आम्ही रोज त्यांचा त्याग करून आमचा वधस्तंभ आम्ही उचलायला हवा. ही येशू ख्रिस्ताची आमच्याबद्दलची इच्छा आहे. आणि ह्या ठिकाणी आम्हाला त्याचबरोबर नियमशास्त्र देखील पाळायचं आहे. आम्ही रोज चर्चमध्ये पाळायचं आहे. भक्ती संपल्यानंतर आपण 10 आज्ञा म्हणतो, तर त्या 10 आज्ञा म्हणजेच काय आहे, तर त्या नियमशास्त्र आहेत. ते नियमशास्त्राचे नियम आहेत, जे नैतिक गोष्टी आहेत, ज्या गोष्टींमुळे आम्हाला देवापासून अंतर मिळू शकत नाही, त्या गोष्टी आहेत. आणि जे पाप, जे अडखळण त्याच्यामुळे दूर होणार आहे, म्हणून त्या गोष्टी आम्ही सतत पाळण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारे आम्हाला रोज आमचा वधस्तंभ उचलायचा आहे. आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण अर्पण करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही आणाव्यात, आम्ही सतत प्रयत्न करावा, असं पावलाची इच्छा आहे. तर काय की देवाने एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी, चांगल्या लोकांसाठी देवाने क्रूसखांबावर बलिदान दिलं नाही, तर वाईट लोकांसाठी, पापी लोकांसाठी देवाने क्रूसखांबावर बलिदान केलं. आणि सर्वसाधारण एखाद्या चांगल्या व्यक्तीसाठी माणूस विचार करतो काहीतरी चांगलं करण्याचं, परंतु आम्ही पापी असताना देखील त्याने आमच्यासाठी आपला प्राण अर्पिला, रक्त सांडलं. रक्त सांडणं साधी गोष्ट नाही केलं, आणि हे येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलं. तर ही सुवार्थेचा हा जो मर्म आहे, तो आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि त्याने आमच्यावर प्रीती केली, म्हणजे आम्ही प्रीती करणारे झालं पाहिजे. त्याने आमच्या पापांची काय केलेली आहे, क्षमा केलेली आहे. म्हणून आम्ही कसं झालं पाहिजे, तर क्षमाशील असलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, आमच्यासाठी सहन केलेलं आहे, तर आम्ही सहनशील असलं पाहिजे, आमच्यामध्ये सहनशीलता पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ही सुवार्ता आम्ही इतरांपर्यंत पोहोचवू शकणार नाही. आणि त्याच्यासाठी पावलाची इच्छा आहे की ह्या सर्व गोष्टींना, गुणांना आम्ही अंगीकारलं पाहिजे. आणि म्हणून तो सांगत आहे की आम्ही ही सुवार्ता काय केली पाहिजे, गांभीर्याने घेतली पाहिजे. आणि ह्या सुवार्तेचा हा मर्म आहे, म्हणजे सुवार्ता केवळ आम्ही सांगायची म्हणून आम्ही सांगितली नाही पाहिजे. सुवार्ता सांगताना दोन व्यक्ती असतात. एक जो सुवार्ता सांगतो आणि समोरची व्यक्ती जी सुवार्ता ऐकते. परंतु ती सुवार्ता सांगताना त्या समोरच्या व्यक्तीला ती सुवार्ता कळाली आहे की नाही याची खात्री जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्या सुवार्तेचा काही अर्थ नाही. म्हणून आम्ही सुवार्ता सांगताना अतिशय गांभीर्याने सांगितली पाहिजे, आणि ती सांगता आली पाहिजे. समोरचा व्यक्ती, सुवार्ता ऐकणारा व्यक्ती जर आम्हाला एखादा प्रश्न विचारू शकेल, त्या प्रश्नाला आम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आणि ही पावलाची इच्छा आहे. म्हणून तो आम्हाला पहिल्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत सुवार्तेची पार्श्वभूमी आम्हाला समजावून सांगत आहे की कशा प्रकारची ही सुवार्ता आहे, का येशू ख्रिस्ताला या जगात यायची गरज लागली, आमच्या पातकांमुळे येशू ख्रिस्ताला या जगात यायची गरज लागली. त्याचप्रमाणे तो सांगत आहे की जसा संत पाऊल म्हणतो की मी दास आहे. पहिल्या अध्यायामध्ये संत पाऊल म्हणतो की मी दास आहे, देवाचा मी दास आहे. आणि सुवार्ता सांगताना किंवा आमचं ख्रिस्ती जीवन जगताना आम्ही दासाचं उदाहरण घेतलं पाहिजे. दास आणि मालक किंवा धनी जो असतो त्याच्यामध्ये एक वेगळा संबंध असतो. पिता आणि पुत्राच्या मध्ये जसा तो नसतो, परंतु दास आणि मालक यांचा संबंध वेगळा असतो. मालकाला दास काय करतो, घाबरतो आणि त्याला संतुष्ट करण्याचा सदोदित प्रयत्न करतो. त्या प्रकारे आम्ही आमच्या मालकाला म्हणजे देवाला नेहमी संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही त्याचे दास आहोत हे तो स्पष्ट करून सांगतो. आणि दासाने आज्ञाधारकपणा अंगीकारला पाहिजे. त्याचप्रमाणे सुवार्ता म्हणजे केवळ विश्वास नव्हे, विश्वास आहेच, परंतु पावलाच्या मते
केवळ विश्वास धरणं ही लोकांची प्रवृत्ती असू नये असं पाऊल म्हणतो. केवळ विश्वास धरू नये, तर विश्वासानंतर त्याचं आज्ञापालन देखील आम्ही केलं पाहिजे. तर हे पाऊल सांगत आहे की हे आज्ञापालन आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आज्ञापालन केलं नाही आणि केवळ विश्वास धरला तर आम्ही नामधारी ख्रिस्ती होऊ शकतो. म्हणून विश्वासाबरोबर आज्ञापालन फार महत्त्वाचं आहे. आणि हे आज्ञापालन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा विश्वास व्यर्थ आहे. म्हणून ही सुवार्ता जे ख्रिस्ती आहेत, जे विश्वासणारे आहेत, त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या रीतीने ठसली गेली पाहिजे. जोपर्यंत आम्ही अंतःकरणपूर्वक ही सुवार्ता स्वतःमध्ये अंगीकारत नाही तोपर्यंत आम्ही सुवार्ता सांगू शकत नाही किंवा सुवार्ता सांगणारे, खरे सुवार्ता सांगणारे आम्ही होऊ शकत नाही. तर ह्या सर्व गोष्टी आम्हाला ह्या वचनांमधून पाऊल सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सुवार्ता म्हणजे आनंदाची बातमी आणि ही आनंदाची बातमी आहे. सुवार्ता म्हणजे आनंदाची बातमी. योहान 3:16 मध्ये काय सांगितलेलं आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी? तर आमच्यासाठी. देवाची इच्छा आहे की कुणाचाच नाश होऊ नये. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचाही होऊ नये, परराष्ट्रीयांचाही होऊ नये, यहुद्यांचाही होऊ नये. आणि म्हणून ही सुवार्ता आम्ही अतिशय गांभीर्याने सांगितली पाहिजे, इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि हे आमचं कर्तव्य आहे, हे आमचं ध्येय आहे. आणि पावलाप्रमाणे आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं पाहिजे. आम्ही त्यांचे जे गुण आहेत, त्यांनी पावलाचे जे गुण आहेत ते अंगीकारले पाहिजे. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताचं जे बलिदान आहे, जो त्याग आहे, तो आम्ही करायला शिकलं पाहिजे. आणि हीच ती सुवार्ता आहे. प्रीती, आनंद, शांती, कृपा, त्याने आमच्यावर कृपा केली. येशू ख्रिस्ताने आमच्यावर कृपा केली. म्हणून आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही इतरांबरोबर कृपायुक्तपणे जगलं पाहिजे. त्याने आमच्यावर दया केली म्हणून आम्ही दया दाखवली पाहिजे. आणि ह्याच सर्व गोष्टी आहेत. आणि पाऊल आम्हाला ह्या 8व्या अध्यायामध्ये ह्या गोष्टी समजावून सांगत आहे. देव करो, परमेश्वर आम्हाला सहाय्य करो.